मित्रांनो, 12 जून 2026 रोजी दक्षिण मध्य रेल्वेची खासदार आणि सामान्य व्यवस्थापकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। जवळपास 2 वर्षांनंतर ही बैठक होत असून मराठवाड्यासाठी ही अत्यंत निर्णायक संधी आहे। नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, लातूर, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा आणि इतर भागातील खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर संजय कुमार श्रीवास्तवा, नांदेड विभागाचे DRM प्रदीप कांबळे, तसेच COM, CPTM, PCCCM आणि RPF चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आता मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांवर फक्त चर्चा नकोय तर ठोस निर्णय झालेच पाहिजे, कारण मराठवाडा अनेक वर्षांपासून रेल्वेच्या बाबतीत अन्याय सहन करत आहे। आजही या भागातील प्रवाशांना उशिरा धावणाऱ्या गाड्या, अपुरी सुरक्षा, रखडलेले प्रकल्प, कमी गाड्या, अपुरे प्लॅटफॉर्म, बंद पडलेले CCTV, अपुरे तिकीट तपासनीस आणि अर्धवट सुविधा, पाण्याची समस्या तर बिकटच आहे। पिण्याची सुविधा सुद्धा तुम्ही दिलेली नाहीये, यांचा सामना करावा लागत आहे। आपले प्रश्न काय आहेत ते आजच्या समजावं की ज्या या बैठकीला असणार आहेत, आमच्या मागण्या काय आहेत, खासदार उपस्थित राहणार आहेत, त्यांना समजावं की खासदार साहेब आमचे प्रश्न किती गंभीर आहेत, म्हणून तुम्ही सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतोय आणि हे प्रश्न तुम्ही त्या बैठकीत मांडणार अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। यासाठी हा व्हिडिओ मी तयार करतोय। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। खासदार साहेब, महाराष्ट्रातील इतर विभाग झपाट्याने पुढे जात असताना मराठवाडा मात्र अजूनही मूलभूत रेल्वे सुविधांसाठी झगडत आहे। सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे नांदेड रेल्वे विभागाचा विस्तार। सध्या विभागाची सीमा परळी, वैजनाथ आणि वडगाव पर्यंत मर्यादित आहे। प्रस्तावित विस्तार लातूर रोड पर्यंत सांगितला जातो, पण तो थेट उदगीर पर्यंत वाढवण्यात यावा ही येथील लोकांची मागणी आहे। त्याचप्रमाणे नांदेड सिकंदराबाद मार्गावरील सीमा उमरीवर थांबण्याऐवजी धर्माबाद पर्यंत विस्तारित करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण रेल्वे विभागाचा विस्तार झाला तर प्रशासकीय कामे वेगाने होतील, नवीन सुविधा मिळतील आणि मराठवाड्याच्या अनेक भागांना थेट फायदा होईल। आता आपण विचार करूया आपल्या परभणीबद्दल। परभणी जंक्शन, पूर्णा जंक्शन आणि परळी वैजनाथ येथील रेल्वे बायपास प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत साहेब। या प्रकल्पांमुळे गाड्यांचा वेळ वाचणार, वाहतूक सुरळीत होणार, नवीन कार्ड लाईन स्टेशन विकसित होणार होते, पण आजही फायली हलत नाहीयेत। परभणी रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास काम तर अत्यंत संत गतीने सुरू आहे। 2-3 वर्षापासून काम सुरू असूनही प्रवाशांना अजूनही योग्य सुविधा मिळालेल्या नाहीत। स्टेशनवर धूळ आहे, अर्धवट कामे आहे आणि असुविधा, यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत। रेल्वे प्रशासनाने या कामाची स्पष्ट पूर्णत्वाची तारीख जाहीर केली पाहिजे, या बैठकीतून ती निश्चित झाली पाहिजे। परभणी स्टेशनवर कोच वॉटर फिलिंगची पुरेशी सुविधा नसल्यामुळे अनेक गाड्यांना अडचणी येतात। गेल्या काही वर्षात या मार्गावर ट्रेन डायव्हर्जन वाढले, पण सुविधा मात्र वाढल्या नाहीत। आजही अनेक वेळा प्रवाशांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते। त्यामुळे परभणीच्या लोकांची ही मागणी पूर्ण करा। मराठवाड्यातील अनेक रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग वर्षानुवर्षापूर्वी आहेत। लोक अजूनही जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसिंग पार करतात। एखादा अपघात झाला की काही दिवस चर्चा होते, पुन्हा सर्व शांत होतं। हा प्रकार थांबला पाहिजे। आणि हो, परभणी सारख्या मोठ्या स्टेशनवर रात्री 10 नंतर योग्य सुरक्षा गस्त नाही, RPF आणि GRPF जवानांची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे आहे। अनेक स्टेशनवरील CCTV कॅमेरे बंद आहेत, बॅगेज स्कॅनिंग व्यवस्था अपुरी आहे आणि तिकीट तपासणी कर्मचारी अत्यल्प आहेत। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी CRPF चौक्या स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्थापन करण्यात याव्यात, ही सुद्धा खूप मोठी मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाची मागणी, परभणी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 चे बांधकाम तातडीने पूर्ण झाले पाहिजे। या समस्या परभणीच्या खासदार नक्की मांडतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। नांदेड विभागात चोरी, लुटमारी आणि प्रवाशांना धमकावण्याच्या घटना वाढत आहेत। विशेषतः रात्री उशिरा अनेक स्टेशनवर भीतीचे वातावरण असते। नांदेड पूर्णा रेल्वे मार्गावर अतिरिक्त प्लॅटफॉर्मची गरज आहे, कारण गाड्यांची संख्या वाढली आहे पण पायाभूत सुविधा वाढलेल्या नाहीत। त्यामुळे वेळापत्रकात अनियमितता वाढते आणि गाड्या उशिरा धावतात। नांदेड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर अनेकदा तासनतास विलंब होतो। आदिलाबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथील पिटलाईनचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले पाहिजे। या पिटलाईन सुरू झाल्या तर नवीन गाड्या चालवणे शक्य होईल। पूर्णा जंक्शन येथील विद्यमान पिटलाईनची क्षमता फक्त 15 डब्यांची आहे, ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे। पूर्णा येथे उपलब्ध रेल्वे जागेवर नवीन इलेक्ट्रिक लोको शेड उभारण्यात यावे, कारण त्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि रेल्वेच्या देखभाल सुविधाही सुधारतील। आता गाड्यांच्या मागण्यांकडे पाहिले, नांदेड हडपसर एक्सप्रेस पुणे खडकी किंवा पनवेल पर्यंत वाढवली गेली पाहिजे। हरंगुळ एक्सप्रेस सोबतचे रेक शेअरिंग बंद झाले पाहिजे आणि नांदेड मनमाड विभागातील वेग वाढवला पाहिजे। अमरावती पुणे एक्सप्रेस दररोज धावली पाहिजे आणि अकोला पूर्णा लातूर रोड विभागातील अनावश्यक विलंब कमी झाला पाहिजे।
नांदेड पनवेल एक्सप्रेस चिपळूणपर्यंत वाढवून अतिरिक्त 5 कोच जोडले पाहिजेत, कारण कोकणात जाणाऱ्या मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस दररोज चालवून तिचा वेग वाढवणे आवश्यक आहे. KSR बेंगळूर नांदेड एक्सप्रेस नागपूरपर्यंत वाढवली पाहिजे. उदगीर नांदेड विभागातील अतिरिक्त लूज टाइम कमी झाला पाहिजे. रायलसीमा एक्सप्रेस जालना किंवा छत्रपती संभाजीनगर पर्यंत वाढवलीच पाहिजे. नांदेड श्रीगंगानगर एक्सप्रेसची वारंवारता वाढवली पाहिजे. सांगली परळी वैजनाथ डेमो परभणी किंवा पूर्णापर्यंत वाढवली गेली पाहिजे. पूर्णा पटना एक्सप्रेस जालन्यापर्यंत विस्तारित झाली पाहिजे आणि नांदेड विभागातील प्रमुख गाड्यांमध्ये अतिरिक्त स्लीपर कोच जोडलेच पाहिजेत, कारण आजही अनेक प्रवाशांना वेटिंगवर प्रवास करावा लागतो. नवीन गाड्यांच्या प्रस्तावांमध्ये नांदेड जोधपूर किंवा जैसलमेर म्हणजे नांदेडहून जैसलमेर पर्यंत गाडी वाढली पाहिजे. नांदेड हरिद्वार छत्रपती संभाजीनगर यशवंतपूर छत्रपती संभाजीनगर नागपूर अशा गाड्यांची मागणी अत्यंत महत्वाची आहे आणि ती झाली पाहिजे. मराठवाड्याला वंदे भारत एक्सप्रेसची गरज आहे आणि ती लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नांदेड पुणे वंदे भारत आणि छत्रपती संभाजीनगर हैदराबाद छत्रपती संभाजीनगर नागपूर अशा गाड्यांची मागणी अत्यंत महत्वाची आहे. मराठवाड्याला वंदे भारत एक्सप्रेसची खूप गरज आहे. नांदेड पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस आणि छत्रपती संभाजीनगर हैदराबाद वंदे भारत ही काळाची गरज आहे. सिकंदराबाद किंवा नांदेड ते अयोध्या किंवा वाराणसी अमृत भारत एक्सप्रेस सुरू झालीच पाहिजे, कारण मराठवाड्यातील हजारो लोक रोजगार शिक्षण व्यवसाय आणि धार्मिक कारणांसाठी देशभर प्रवास करतात. प्रस्तावित थांब्यांमध्ये गंगाखेड येथे अमरावती पुणे आणि कोल्हापूर धनबाद एक्सप्रेसला थांबा मिळाला पाहिजे. गंगाखेड येथे थांबल्या पाहिजेत ह्या रेल्वे. मानवत रोड येथे नंदीग्राम एक्सप्रेस नांदेड हडपसर एक्सप्रेस नागरसोल नारसापूर एक्सप्रेस आणि अजंठा एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेसला थांबा देणे अत्यंत आवश्यक आहे. आज मराठवाड्याच्या जनतेची एकच अपेक्षा आहे की या बैठकीत फक्त फाईल्स फिरू नयेत तर प्रत्यक्ष निर्णय झाले पाहिजेत. खासदारांनी पक्ष बाजूला ठेवून मराठवाड्यासाठी एकत्र आवाज उठवलाच पाहिजे, कारण रेल्वे ही केवळ प्रवासाची सुविधा नसून विकासाची जीवनवाहिनी आहे. 12 जूनची ही बैठक फक्त एक औपचारिकता ठरू नये तर मराठवाड्याच्या रेल्वे इतिहासातील एक टर्निंग पॉइंट ठरली पाहिजे. कारण आम्हाला आता नवीन घोषणा नको आहेत, आम्हाला तारीख हवी आहे आणि निधी हवा आहे, प्रत्यक्ष काम हवंय. मराठवाड्याच्या जनतेने वर्षानुवर्ष प्रतीक्षा केली साहेब, उपेक्षा सहन केली, पण आता सहनशक्तीचा अंत होत आहे. रेल्वे मंत्रालयाने आणि दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण मराठवाडा फक्त नकाशावरचा प्रदेश नाही, तो लाखो तरुणांची स्वप्न आहेत, शेतकऱ्यांचा संघर्ष आहे, विद्यार्थ्याचं भविष्य आहे आणि जनतेचा हक्क आहे. जर देश बुलेट ट्रेनच्या दिशेने जात असेल तर आमच्या मराठवाड्यात साधी मूलभूत सुविधा तर द्या, रेल्वे ट्रॅक तर द्या. अजूनही मूलभूत रेल्वे सुविधांसाठी झगडावं का लागावं? आता वेळ आली आहे निर्णयाची, नाहीतर उद्या मराठवाड्याचा प्रत्येक नागरिक प्रश्न विचारेल, कर आम्ही भरायचा, मत आम्ही द्यायचं, पण विकासाच्या वेळी मराठवाड्यालाच काय मागे का ठेवायचं? आजचा आवाज हा फक्त मागण्यांचा नाहीये, तर मराठवाड्याच्या स्वाभिमानाचा आहे. कारण रेल्वे आली तर उद्योग येतात, रोजगार वाढतो, व्यापार वाढतो आणि संपूर्ण प्रदेशाचा विकास होतो. आजही मराठवाड्याला दुर्लक्षित केले गेले तर हा अन्याय आणखीन वाढेल. आता मराठवाडा गप्प बसणार नाही. मराठवाडा भीक मागत नाहीये, तर त्यांचा हक्क मागतोय. आणि त्यासाठीच आम्ही आमचं सत्य पे सत्ता चॅनल आणि मी स्वतः अक्षय आपल्या या मराठवाड्यासाठी आवाज उचलतोय, रेल्वेसाठी प्रश्नासाठी आम्ही झगडतोय. तुम्ही सर्वजण ते रिप्लाय करतायत, प्रश्न विचारतायत, ही खूप मोठी क्रांती आहे मित्रांनो. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या खासदारांना हा व्हिडिओ पाठवा जे खासदार या बैठकीला जाणार आहेत, त्या अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जे अधिकारी त्या बैठकीला असणार आहेत, आणि अशा लोकांपर्यंत माहिती पोहोचवा जे रेल्वेसाठी काम करतायत, रेल्वेसाठी झगडतायत. कारण आपल्या मराठवाड्यासाठी एकत्र येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण सर्वजण प्रयत्न करूयात. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107